नमस्कार. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस बीकॉम भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या विमाशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण विम्याचे वेगवेगळे प्रकार विचारात घेत आहोत आणि त्यामध्ये अग्निविमा या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण अग्निविमा म्हणजे काय, अग्निविम्याची वैशिष्ट्ये काय आहेत, अग्निविमा कशा पद्धतीने उतरवता येतो आणि अग्निविम्यामध्ये विम्याची नुकसान भरपाई आपल्याला कशी मागता येते, त्याची पद्धत काय आहे, या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर अग्निविम्यामध्ये धोके कोणते आहेत, म्हणजे अग्निविम्याची व्याप्ती काय आहे याच्या संदर्भातही चर्चा केलेली आहे. अग्निविम्यामध्ये अग्निधोके म्हणजे नेमकं काय, किंवा आगीचे धोके म्हणजे काय, अनुषंगिक धोके म्हणजे काय, याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण अग्निविम्याचे प्रकार कोणकोणते आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि त्यामध्ये अग्निविमा घेत असताना अग्निविम्याचं स्वरूप किंवा अग्निविम्याची आवश्यकता या संदर्भात आपल्याला चर्चा केलेली आहे. प्रत्येक व्यापारी किंवा व्यक्ती आपल्या मालमत्तेला आगीपासून होणारे जे धोके आहेत ते धोके व त्या धोक्यापासून होणारं नुकसान, या नुकसानीची भरपाई व्हावी या दृष्टीनं अग्निविमा घेत असतो. अर्थात प्रत्येकाच्या अग्निविमा घेण्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात, उद्देश वेगवेगळा असतो आणि त्यानुसार अग्निविम्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. आणि त्या दृष्टीनं हे अग्निविम्याचे प्रकार कोणते आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. साधारणपणे 14 ते 15 अग्निविमा पत्राचे प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण आज विचारात घेणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला आपण काही प्रकार विचारात घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण या अग्निविमा पत्राच्या अटी कोणकोणत्या आहेत, अग्निविमा पत्रावर कोणकोणत्या अटी असतात की ज्या अटींचं पालन आपल्याला विमाधारकानं करणं आवश्यक असतं. तर त्या दृष्टीनं आपण अग्निविमाचे प्रकार बघत असताना पहिला अग्निविमा पत्राचा प्रकार आहे त्याला सर्वसाधारण अग्निविमा पत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण निव्वळ अग्निविमा असं म्हणतो तो हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण अग्निविमा योजनेसाठी हे विमापत्र दिलं जातं. या विमापत्रामध्ये आपल्याला फक्त आगीच्या संदर्भातले जे धोके आहेत किंवा ज्यांना आपण आगीचे धोके या संदर्भात आपण ज्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत की आगीचे धोके म्हणजे कुठले किंवा अग्नी धोके म्हणजे कुठले या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. तर त्याच धोक्याविरुद्ध फक्त या विमापत्रामध्ये संरक्षण दिलं जातं. इतर कोणत्याही प्रकारचे धोके या अग्निविमापत्रामध्ये समाविष्ट केले जात नाही. केवळ मालमत्तेला आगीपासून होणारा जे धोका आहे आणि आगीपासून होणारं जे नुकसान आहे असं नुकसान भरून देण्यासाठी हे सर्वसाधारण अग्निविमापत्र दिलं जातं. सर्वसाधारण अग्निविमा हा अग्निविमा पत्रातला एक अत्यंत प्रचलित असा विमा प्रकार आहे आणि त्यामुळं बहुतांशी अग्निविमा घेणाऱ्या व्यक्ती अग्निविम्यामध्ये हे सर्वसाधारण अग्निविमा पत्र घेत असतात. या विम्यात कोणत्या धोक्याविरुद्ध नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही या संदर्भात स्पष्ट उल्लेख विमापत्रामध्ये असतो. त्याचबरोबर या विमापत्राचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर विमापत्राच्या पेक्षा, म्हणजे अग्निविमापत्रातले इतर जे विमापत्राचे प्रकार आहेत त्याच्यापेक्षा या सर्वसाधारण अग्निविमापत्राचा जो विमा हप्ता असतो तो कमी असतो. इतर विमा पत्रांच्या तुलनेनं सर्वसाधारण अग्निविमापत्राचा विमा हप्ता कमी असतो. तर असं हे पहिला प्रकार आहे ज्याला सर्वसाधारण अग्निविमापत्र असं म्हटलं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याला निश्चित मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. अग्निविम्याच्या या विमा प्रकारामध्ये
नुकसान भरपाईची रक्कम ही आधीच निश्चित केलेली असते. म्हणजे एखाद्या मालमत्तेचा विमा घेतल्यानंतर जर त्या मालमत्तेला नुकसान झालं आगीपासून, तर तुम्हाला किती रक्कम मिळेल हे विमापत्र घेतानाच निश्चित केलं जातं. आणि अशा मालमत्तेचं जर नुकसान झालं तर अशी निश्चित ठरलेली रक्कम विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून देते. साधारणपणे आपल्याला अग्नी विमापत्रामध्ये माहीत आहे की अग्नी विमापत्रामध्ये नुकसान भरपाई देत असताना प्रत्यक्षात किती नुकसान झालंय याची पाहणी केली जाते, याचं मूल्यांकन केलं जातं आणि त्यानंतर ती नुकसान भरपाई दिली जाते. परंतु या प्रकारच्या विमापत्रामध्ये अशा प्रकारच्या नुकसानीची पाहणी केली जात नाही. नुकसानीचं मूल्य नुकसान झाल्यानंतर ठरवलं जात नाही, तर नुकसान व्हायच्या आधीच विमापत्र घेत असतानाच या मालमत्तेला जर आगीपासून धोका निर्माण झाला तर किती नुकसान भरपाई दिली जाईल हे आधीच निश्चित केलं जातं. आणि यामध्ये विमापत्र घेत असतानाच विमा कंपनी आणि विमेदार हे दोघं जण मिळून एकत्रितरित्या परस्पर सहमतीनं ही नुकसान भरपाईची रक्कम आधीच ठरवतात. आणि त्या पद्धतीनं त्या मालमत्तेला जर नुकसान झालं तर आधी निश्चित केल्याप्रमाणे त्या ठिकाणी नुकसान भरपाई विमा कंपनी देते. विशेषतः ज्या दुर्मिळ वस्तू असतात किंवा ज्या ऐतिहासिक दस्तऐवज असतात किंवा ज्या मौल्यवान वस्तू अशा मालमत्तेच्या बाबतीमध्ये असं विमापत्र काढण्याची पद्धत आहे की ज्या मालमत्तेचं मूल्यच निश्चित करता येत नाही. कारण या ज्या दुर्मिळ मालमत्ता असतात त्यांचं वास्तव मूल्य किती, तर हे वास्तव मूल्य निश्चित करता येणं शक्य असत नाही. कारण अशा दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीमध्ये त्यांचा ऐतिहासिक वारसा, त्यांचं ऐतिहासिक मूल्य हे पैशात मोजता येणं शक्य नसतं. आणि अशा वेळेला नंतर विमा कंपनीबरोबर वादविवाद होण्यापेक्षा अशा वस्तूंचं आगीपासून जर नुकसान झालं तर एक निश्चित अशी रक्कम आधीच केली जाते आणि विमापत्रात ती रक्कम लिहिली जाते. आणि जर काही दुर्घटनेनं असेल किंवा काही कारणानं आगीमुळं जर अशा दुर्मिळ वस्तू, दुर्मिळ मालमत्ता, दुर्मिळ दस्तऐवज यांचं नुकसान झालं तर आधी ठरल्याप्रमाणे हे निश्चित असं मूल्य विमा कंपनी नुकसान भरपाई म्हणून देते. भारतात शक्यतो अशा प्रकारच्या विमापत्र विमा कंपन्या देत नाहीत. परदेशात मात्र विशेषतः युरोपीय देशात किंवा पुढारलेल्या देशांनी अशा प्रकारचं विमापत्र दिलं जातं, पण भारतात अशा प्रकारचं विमापत्र सहसा दिलं जात नाही. त्यानंतर तिसरा प्रकार आहे, त्याला विशिष्ट विमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे या विमापत्रामध्ये विमा कंपनी जास्तीत जास्त किती नुकसान भरपाई देईल या रकमेचा स्पष्ट उल्लेख केला जातो आणि त्यानुसार विमेदार जेवढ्या रकमेचा विमा काढेल तेवढीच रक्कम भरपाई म्हणून मिळेल. म्हणजे अशा विमापत्राच्या बाबतीत किंवा विमित मालमत्तेच्या बाबतीत विमा रक्कम आणि प्रत्यक्ष झालेलं नुकसान याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. तर जेवढ्या रकमेचा विमा उतरवलेला आहे तेवढीच रक्कम तुम्हाला भरपाई म्हणून मिळेल हे आधीच निश्चित केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये मग जर अशा प्रकारचं विशिष्ट रकमेचं विमापत्र आपण घेतलेलं आहे, अशा वेळेला तुमची जर नुकसान त्या रकमेपेक्षा जास्त रकमेचं झालं तर विमा कंपनी तुम्हाला जास्तीची भरपाई देणार नाही. तर तुमचं जेवढं नुकसान झालेलं आहे त्याचा विचार न करता जेवढं तुम्ही विशिष्ट रक्कम मेचं विमापत्र घेतलेलं आहे तेवढीच रक्कम तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून मिळेल. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर समजा एखाद्या विमेदारानं त्याच्या इमारतीची किंमत आहे 1,00,000 रुपये, परंतु त्यानं विमा घेताना 25,000 रुपयेचाच विमा घेतलेला आहे. म्हणजे 25,000 ही विशिष्ट अशी रक्कम त्यानं निश्चित केलेली आहे आणि त्या विशिष्ट रकमेचाच विमा घेतलेला आहे.
आणि समजा दुर्दैवानं त्या विमित मालमत्तेला आगीमुळे नुकसान झालं आणि अशा आगीमध्ये त्या इमारतीचं समजा 50,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तर अशा वेळेला विमा कंपनी विमेदाराला 50,000 रुपये नुकसान भरपाई देणार नाही. तर त्यानं 25,000चाच विमा उतरवलेला आहे, विशिष्ट अशा रकमेचाच विमा उतरवलेला आहे, म्हणून या ठिकाणी विमा कंपनी त्याला जास्तीत जास्त 25,000 रुपये एवढीच नुकसान भरपाई देईल. त्याचं नुकसान 50,000चं झालेलं आहे, म्हणून त्याला 50,000 रुपये विमा नुकसान भरपाई देणार नाही. कारण त्यानं विशिष्ट अशा रकमेचं विमापत्र घेतलेलं आहे आणि विमा कंपनीनं आधीच हे स्पष्ट केलेलं आहे की तेवढ्याच रकमेची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल, भले तुमचं नुकसान जास्त झालेलं असेल. पण याच्यामध्ये जर तुमचं नुकसान कमी रकमेचं झालं असेल तर मात्र तुम्हाला विमा कंपनी जेवढं कमी नुकसान झालेलं आहे तेवढीच रक्कम देईल. कारण विम्यामध्ये अग्निविमा हा नुकसान भरपाईचा करार आहे आणि नुकसान भरपाईच्या करारामध्ये जे एक तत्व पाळलं जातं, जेवढं नुकसान तेवढीच भरपाई. म्हणजे इथं विशिष्ट विमापत्रात 25,000चा विमा घेतलेला आहे आणि नुकसान 20,000 रुपयेचं झालंय, तर अशा वेळेला विशिष्ट रक्कम 25,000 आहे म्हणून मला 25,000ची भरपाई मिळायला पाहिजे असं मानता येत नाही. कारण विमा हा फायद्याचा करार नाही, तर जेवढं तुमचं नुकसान झालंय तेवढीच भरपाई त्याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणजे इथं विशिष्ट रकमेपेक्षा जर कमी रकमेचं तुमचं नुकसान झालं तर विमा कंपनी तुम्हाला जेवढं प्रत्यक्षात नुकसान झालंय तेवढीच रक्कम त्या ठिकाणी भरून देईल, नुकसान भरपाई मिळेल. पण ज्या ठिकाणी विशिष्ट विमा रक्कम कमी आहे आणि नुकसान भरपाई जास्त आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला विशिष्ट रक्कम जेवढी विमापत्रात तुम्ही लिहिलेली आहे तेवढं तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे त्याला आपण सरासरी विमापत्र असं म्हणतो. सरासरी विमापत्र हे अग्निविम्यातलं असं विमापत्र आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या मालमत्तेचं मूल्य आणि तुम्ही घेतलेल्या विमा रक्कम किंवा तुम्ही घेतलेलं विमा संरक्षण या दोन घटकांचा परस्पर संबंध जोडला जातो. आणि प्रत्यक्षात मालमत्तेचं जर नुकसान झालं तर ते नुकसान भरपाई देत असताना मालमत्तेचं प्रत्यक्षात मूल्य किती आहे आणि तुम्ही किती रकमेचा विमा घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात तुमचं किती नुकसान झालेलं आहे या तिन्हीचा विचार करून तुम्हाला प्रत्यक्ष नुकसान भरपाई दिली जाते. म्हणजे इथं समजा एखाद्या व्यक्तीनं अनेक वेळेला असं घडतं की विमा हप्ता जो विमा रकमेचा असतो, विमापत्राचा असतो, तो प्रामुख्यानं तुमची विमा रक्कम हा त्यातला एक विमा हप्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक असतो. जेवढी विमा रक्कम जास्त तेवढा तुमचा विमा हप्ता जास्त. आणि त्यामुळं अनेक वेळेला लोक काय करतात की आपल्याकडच्या विमित वस्तूची प्रत्यक्षातलं मूल्य जास्त असताना सुद्धा कमी रकमेचा विमा घेतात आणि अशा वेळेला त्या ठिकाणी विमा कंपनीचं नुकसान होतं. आणि असा प्रकार घडू नये याच्यासाठी हे विमापत्र अस्तित्वात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये असं जर एखाद्या व्यक्तीनं विमित वस्तूचं प्रत्यक्ष मूल्य जादा असताना कमी रकमेचा विमा घेतला किंवा कमी रक्कम दाखवून विमा घेतला आणि प्रत्यक्षात त्या मालमत्तेला आगीमुळे नुकसान झालं तर त्यावेळेला विमा कंपनी तुम्हाला जेवढं तुमचं नुकसान झालंय तेवढं नुकसान भरून देणार नाही. तर अशा वेळेला तुमच्या मालमत्तेचं प्रत्यक्षातलं मूल्य काय आहे आणि तुम्ही किती रकमेचा विमा काढलेला आहे या दोन्हीमधला जो परस्पर संबंध आहे किंवा जे गुणोत्तर आहे त्याच प्रमाणात तुमचं प्रत्यक्ष झालेलं जेवढं नुकसान असेल त्या नुकसानीच्या प्रमाणात तुम्हाला भरपाई मिळेल. म्हणजे याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर समजा एखाद्या मालमत्तेचं मूल्य 50,000 रुपयेचं आहे, बाजारातली किंमत त्याची 50,000 रुपये आहे. वास्तविक आता त्यानं विमा घेताना 50,000 रुपये किमतीचा काढायला पाहिजे, परंतु अनेक वेळेला असं होतं की 50,000वर जास्त विमा हप्ता बसेल म्हणून व्यक्ती काय करते की त्या मालमत्तेचं मूल्य जरी 50,000 असलं तरी विमा मात्र 25,000 रुपयाच्या रकमेचाच काढते. आणि समजा अशा मालमत्तेचं जर 20,000 रुपयाचं नुकसान झालं, आग लागली आणि त्या आगीमुळे 20,000 रुपये त्या मालमत्तेचं नुकसान झालं, तर या ठिकाणी 25,000चा विमा काढलेला आहे आणि 20,000 रुपये नुकसान झालेलं आहे म्हणून
आपण विमा कंपनीकडे 20,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी केली तर विमा कंपनी तुम्हाला 20,000 रुपये नुकसान भरपाई देणार नाही. तर या ठिकाणी या सरासरी विमापत्रानुसार तुमच्या मालमत्तेचं मूल्य, तुमची विमा रक्कम याचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर तुमचं प्रत्यक्ष झालेलं नुकसान आणि तुम्हाला मिळणारी भरपाई याला लावलं जातं. उदाहरणार्थ या उदाहरणामध्ये 50,000चा विमा मालमत्तेचं मूल्य आणि 25,000चा विमा काढलाय, म्हणजे मालमत्तेच्या मूळ रकमेच्या 50% एवढ्याच रकमेचा विमा काढलेला आहे. आता या मालमत्तेला आग लागून तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते 20,000 रुपयेचं झालेलं आहे. तर इथं तुम्हाला नुकसान भरपाई 20,000 रुपये न मिळता 20,000च्या निम्मी रक्कम म्हणजे रुपये 10,000 एवढीच नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यासाठी विमा कंपन्यांनी या सरासरी नुकसान भरपाई कशी काढायची याच्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. आणि ते सूत्र असं दिलेलं आहे की सरासरी नुकसान भरपाई बरोबर एकूण विमा रक्कम भागिले मालमत्तेचं मूल्य, वास्तव मूल्य, गुणिले प्रत्यक्षात झालेलं नुकसान. आणि या सूत्राच्या आधारे जी रक्कम येईल ती रक्कम तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम म्हणून दिली जाईल. याला म्हणतात सरासरी विमापत्र. याच्यामध्ये मात्र एक अशा प्रकारचं विमापत्र का काढलेलं आहे तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जनरली जेवढी मालमत्तेची मूल्य किंमत आहे तेवढ्या रकमेचंच विमापत्र घ्यायचं असतं. परंतु अनेक वेळेला विमेदार काय करतात, जास्त विमा हप्ता द्यावा लागू नये याच्यासाठी प्रत्यक्षात मालमत्तेचं जे मूल्य आहे त्याच्यापेक्षा कमी रकमेचा विमा काढतात आणि कमी विमा हप्ता बसतो. पण अशा वेळेला जर मालमत्तेला खरोखरच आगीमुळे नुकसान झालं तर मात्र त्या ठिकाणी विमा कंपनीला तोटा होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं हे सरासरी विमापत्र त्या ठिकाणी तयार केलं जातं. आणि त्या सूत्रानुसार तुम्हाला त्या ठिकाणी विमापत्राच्या माध्यमातून झालेलं नुकसान तुम्हाला भरून मिळतं. त्याला सरासरी विमापत्र असं म्हणतात. 5वा प्रकार आहे त्याला घोषित विमापत्र असं म्हटलेलं आहे. घोषित विमापत्र याचा अर्थ काय आहे तर त्याच्यामध्ये विशेषतः गोदामातील माल साठा संदर्भात विशेषतः व्यापारी आणि उद्योजक यांचे जे गोडाऊन्स असतात की ज्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची आवक जावक होत असते, माल सातत्यानं येत असतो, सातत्यानं तो जात असतो, मग तो कच्च्या मालाचं गोडाऊन असेल किंवा पक्क्या मालाचं गोडाऊन असेल. तर अशा वेळेला अशा गोडाऊनमध्ये नेमका किती रकमेचा माल आहे हे ठरवणं अवघड असतं. अशा वेळेला अशा गोडाऊनमधल्या मालाच्या बदलचा जो मालसाठा आहे त्या मालसाठ्याचं विमेदारानं घोषित केलेलं मूल्य हे विमा कंपनी आधार मानते. म्हणजे एखाद्या गोडाऊनमधल्या मालसाठ्याचा विमा घ्यायचा असेल तर नेमकं गोडाऊनमध्ये माल किती शिल्लक आहे तर हा माल किती शिल्लक आहे सांगता येत नाही, कारण असा माल हा सातत्यानं कमी जास्त होत असतो, माल येत असतो, माल जात असतो. आणि अशा वेळेला मग मालमत्तेचं मूल्य ठरवणं विमा काढत असताना अवघड ठरतं. तर अशा वेळेला विमेदारानं गोडाऊनमध्ये असलेल्या मालाचं घोषित मूल्य सांगायला लागतं किंवा मूल्य घोषित करावं लागतं आणि तेच मूल्य आधारभूत मानलं जातं आणि तुम्हाला विमा संरक्षण दिलं जातं. याच्यामध्ये गोदामातील मालाचा साठा हा सातत्यानं त्या मालाची आवक जावक होत असल्यामुळं सतत कमी जास्त होत असतो आणि त्यामुळं गोदामामध्ये कोणत्या वेळी किती मालसाठा आहे, किती रकमेचा मालसाठा आहे हे सांगता येत नाही. त्या दृष्टीनं हा विमा प्रकार सुरू केलेला आहे. यामध्ये विमेदार आपल्या गोदामात जास्तीत जास्त किती माल साठवता येतो आणि त्या मालाची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते हे विमा कंपनीला कळवतो आणि त्यानुसार विमा कंपनी जास्तीत जास्त माल किती साठवला जातो त्या मालाच्या किमतीवर तुमच्या मालाचा विमा उतरवते. परंतु विमा हप्ता आकारताना मात्र एकूण गोडाऊनमध्ये जेवढ्या किमतीचा माल साठवला जाऊ शकतो जास्तीत जास्त त्या किमतीच्या 75% एवढ्या रकमेवरच विमा हप्ता आकारला जातो. आणि दर महिन्याला विमेदाराला दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला आपल्या गोडाऊनमध्ये असणाऱ्या मालसाठा आणि त्याची किंमत ही विमा कंपनीला कळवावी लागते आणि त्यानुसार
विमा कंपनी तेवढ्याच घोषित मूल्याचं विमा संरक्षण विमेदाराला देते. या विमापत्रात जोखीम निश्चित करणं अवघड असतं, कारण माल किती असेल, किती किमतीचा असेल हे काय सांगता येत नाही प्रत्यक्ष घटनेच्या वेळेला, आणि त्यामुळे ही जोखीम निश्चित करणं अवघड असते. त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला किती माल साठा आहे त्याची सरासरी त्या ठिकाणी विचारात घेतली जाते आणि त्यानुसार ही जोखीम निश्चित केली जाते. या प्रकारात दर महिन्याच्या घोषित मूल्यानुसार विमा हप्ता आकारला जातो आणि वर्ष अखेरीला आधी भरलेला विमा हप्ता आणि प्रत्यक्षात आकारलेला विमा हप्ता यांच्यामध्ये समायोजन केलं जातं. समायोजन याचा अर्थ आहे, समजा आधी भरत असताना विमा हप्ता तुम्ही जास्त भरला असेल आणि प्रत्यक्षात तुम्ही दर महिन्याला जे घोषित मूल्य केलेलं आहे आणि त्याच्यावर जो आकारलेला विमा हप्ता आहे तो जर कमी असेल तर तुम्हाला जादा असलेली रक्कम परत केली जाईल. पण याच्या उलटं असेल की समजा तुम्ही आधी विमा हप्ता भरलेला आहे आणि प्रत्यक्ष दर महिन्यात घोषित केलेल्या मालमत्तेचं मूल्य आधी भरलेल्या विमा हप्त्यापेक्षा जर जास्त होत असेल तर जादा झालेला कमी पडलेला विमा हप्ता तुम्हाला भरावा लागतो. त्याला समायोजन असं म्हटलं जातं. हे वार्षिक याच्यावर केलं जातं आणि तुमच्या गोडाऊनमधल्या सर्व मालाला त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळू शकतं. साधारणपणे हे जे विमापत्र आहे ते घाऊक व्यापारी किंवा छोटे मोठे जे कारखानदार आहेत की ज्यांचा उत्पादित माल असेल किंवा विक्रीयोग्य माल असेल तो गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो आणि त्याची सतत आवक जावक होत असते. अशा मालाला संपूर्ण संरक्षण मिळवण्यासाठी हे घोषित विमापत्र अग्निविम्यामध्ये तयार केलं जातं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला तरल विमापत्र असं म्हटलेलं आहे. तरल विमापत्र याचा अर्थ की एका विमापत्रात एका विमेदाराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जर मालमत्ता असतील तर त्या वेगवेगळ्या मालमत्तांच्यासाठी वेगवेगळं विमापत्र घेण्याऐवजी या सर्व मालमत्तासाठी एकच विमापत्र त्या ठिकाणी देण्यात येतं. त्याला तरल विमापत्र असं म्हटलेलं आहे. विशेषतः व्यापारी आणि उद्योगपतींची किंवा कारखानदारांचे एकाच गावामध्ये किंवा एकाच शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोडाऊन्स असतात. अशा वेळेला या प्रत्येक गोडाऊनचा वेगळा विमा अग्निविमा काढण्याऐवजी या सर्व गोडाऊनमधील मालाचा किंवा गोडाऊनचा एकच विमापत्राच्या माध्यमातून अग्निविमा आपल्याला घेता येतो. अर्थात त्याच्यासाठी विमेदाराला या प्रत्येक गोडाऊनमध्ये एकूण किती माल आहे त्या मालाचं एकत्रित घोषित मूल्य सगळ्या गोडाऊनमधल्या मालाचं हे विमा कंपनीला कळवावं लागतं. त्याच्यासाठी प्रत्येक गोडाऊनमध्ये किती किमतीचा माल आहे याचं वेगवेगळं घोषणापत्र करण्याची आवश्यकता नाही. सर्वच गोडाऊनमध्ये असणारा एकूण मालाची किंमत किती आहे ते मूल्य विमा कंपनीला विमेदारानं घोषित करावं लागतं. त्या एकत्रित मूल्याचा तुम्हाला विमा काढला जातो, अग्निविमा काढला जातो. आणि यापैकी कुठल्याही गोडाऊनमधल्या मालाला जर आगीमुळे नुकसान झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई त्या मालाच्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. अर्थात नुकसान भरपाईचं तत्व आपल्याला माहित आहे की जेवढं नुकसान तेवढीच भरपाई आहे. त्यामुळं सगळ्या गोडाऊनमधल्या मालाचा एकत्रित विमा काढला असल्यामुळं कुठल्याही गोडाऊनमधल्या मालाला जर आगीनं नुकसान झालं तर त्या गोडाऊनमध्ये जेवढ्या रकमेचा माल असेल त्या मालाच्या मूल्यानुसार किंवा झालेल्या नुकसानानुसार त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकेल. आता या विमापत्रामधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा अट अशी आहे ती म्हणजे अशा प्रकारचं विमापत्र घेत असताना त्या विमेदाराच्या या सगळ्या मालमत्ता एकाच शहरात किंवा गावात असल्या पाहिजेत. एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता असल्या तरी काही प्रश्न नाही, परंतु त्या एकाच शहराच्या हद्दीत असल्या पाहिजेत, एकाच गावाच्या हद्दीत असल्या पाहिजेत. जर अशा मालमत्ता दोन वेगवेगळ्या शहरामध्ये असतील तर तुम्हाला असं तरतं विमापत्र किंवा तरल विमापत्र घेता येत नाही.
याच्यात दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अशा प्रकारे एकापेक्षा जास्त गोडाऊनचा विमा किंवा मालाचा विमा, ठिकाणच्या मालाचा विमा एकाच विमा पत्रात घेतला जात असल्यामुळं यासाठी आकारला जाणारा विमा हप्ता हा जास्त असतो. त्याचबरोबर अशा मालमत्ता 2 किंवा जास्त ठिकाणी असल्यास, म्हणजे एका शहरात 2 किंवा जास्त ठिकाणी असल्यास तुम्हाला जास्त विमा हप्ता द्यावा लागतो किंवा विमा हप्त्याचा दर आहे तो जास्त असतो. परत आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुमची जी गोडाऊन्स आहेत ती गोडाऊनची ठिकाणं निश्चित असली पाहिजे. म्हणजे त्या गोडाऊनच्या ठिकाणांची नावं, स्थळं ही विमा उतरवतानाच विमा कंपनीला द्यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही. अशा पद्धतीनं एकाच शहरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांचा, गोडाऊनच नुसतं नव्हे, कुठल्याही वेगवेगळ्या मालमत्तांचा तुम्हाला अशा तरल विमापत्राच्या माध्यमातून एकाच विमापत्राद्वारे सगळ्या मालमत्तांचा अग्निविमा तुम्हाला घेता येतो. या योजनेनुसार एकाच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या घरांचा किंवा त्या घरातील मालमत्तांचा आपल्याला एकाच विमापत्राच्या आधारे विमा घेता येतो. त्याला तरल विमापत्र असं म्हणतात. तर या पद्धतीनं त्यानंतर 7वा प्रकार आहे त्याला पुनर्स्थापना विमा मूल्य विमापत्र म्हटलेलं आहे. आता याचं नावच आहे पुनर्स्थापना. म्हणजे या विमापत्रामध्ये एखाद्या विमित मालमत्तेला आगीमुळं नुकसान झालं तर अशा आगीची नुकसान भरपाई तुम्हाला रोख स्वरूपात न देता त्या मालमत्तेची पुनर्स्थापना करून देण्याची तरतूद ज्या विमापत्रात असते त्याला पुनर्स्थापना मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रकारामध्ये आगीमुळं जर त्या मालमत्तेचं नुकसान झालं तर त्या मालमत्तेचं झालेलं नुकसान तुम्हाला रोख स्वरूपात विमा कंपनी देणार नाही, तर त्या मालमत्तेची पुनर्स्थापना तुम्हाला करून देईल आणि त्याच्यासाठी येणारा कुठलाही खर्च, कितीही खर्च आला तरी तो संपूर्ण खर्च विमा कंपनी करेल. अशा प्रकारचा जो विमा आहे तो प्रामुख्यानं इमारती आणि यंत्रसामुग्रीच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण यंत्रसामुग्रीची किंमत आणि इमारतीच्या किमती या सातत्यानं वाढत असतात आणि त्यामुळं अशा मालमत्तेला आग लागून नुकसान झाल्यानंतर ती नुकसान भरपाई विमित वस्तूच्या डिप्रिसिएटेड व्हॅल्यूवर होत असते आणि त्याच्यामुळं त्या मालमत्तांच्या बाजारातल्या किमती प्रत्यक्ष असतात आणि कागदोपत्री किमती कमी असतात. अशा वेळेला नुकसान भरपाई रोख स्वरूपात घेण्याऐवजी त्या मालमत्तेची पुनर्दुरुस्ती करून, पुनर्स्थापना करून नुकसान भरपाई मिळवणं सोपं असतं. कारण वाढत जाणाऱ्या किमतीचा फायदा त्या ठिकाणी ग्राहकाला होतो आणि तो सगळा खर्च विमा कंपनीला करावा लागतो आणि त्यामुळं विमेदाराच्या फायद्याच्या दृष्टीनं हे पुनर्स्थापना मूल्य विमापत्र आहे की ज्याच्यामध्ये नुकसान झालेली इमारत असेल, नुकसान झालेली यंत्रसामुग्री असेल, तिची पूर्ववत स्थिती तुम्हाला विमा कंपनी करून देते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्याला म्हटलेला आहे अनुषंगिक हानी विमापत्र. अनुषंगिक हानी विमापत्र म्हणजे आगीमुळं मालमत्तेची अनुषंगिक हानी होण्याची शक्यता असते, तेव्हा अशा प्रकारच्या अनुषंगिक हानीमुळं होणाऱ्या धोक्याविरुद्ध हे विमापत्र घेण्यात येते. आगीमुळं अप्रत्यक्ष हानी पोहोचल्यामुळं ज्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्या मालमत्तेचं नुकसान हे या विमापत्राच्या माध्यमातून भरून निघतं. म्हणजे आगीमुळं प्रत्यक्ष नुकसान झालं असेल तर त्या मालमत्तेचं नुकसान भरपाई तुम्हाला अग्निविम्यात मिळतेच, परंतु ज्या मालमत्तेचं नुकसान आगीच्या अनुषंगिक कारणामुळे झालेलं आहे, उदाहरणार्थ समजा आपण घेतलं की एखाद्या कारखान्यामधली यंत्रसामुग्री जळाली तर यंत्रसामुग्रीची भरपाई किंवा त्याचं झालेलं नुकसान विमा कंपनी तुम्हाला भरून देईल, परंतु अशी यंत्रसामुग्री जळाल्यामुळं त्या कारखान्याचं उत्पादनाचं काम बंद होईल. त्याचबरोबर त्या कारखानदाराला कारखान्यातले जे स्थायी खर्च आहेत, भाडेपट्टी असेल, कारखान्यातील कामगारांचे पगार असतील, टेलिफोन बिल असेल, आस्थापना खर्च असेल, हे सगळे करावेच लागतात. पण उत्पादन बंद झाल्यामुळं त्याचा नफा मात्र बंद होतो आणि अशा वेळेला कारखान्यातलं उत्पादन बंद झाल्यामुळं मालकाला जो तोटा होतो तो तोटा अनुषंगिक धोका, अनुषंगिक नुकसान याच्यामध्ये येतं आणि असं अनुषंगिक नुकसान तुम्हाला या विमापत्राच्या माध्यमातून भरून दिलं जाऊ शकतं. तर या अग्निविमापत्राच्या माध्यमातून विमा कंपनी उत्पादन बंद पडणे, विक्री बंद पडणे किंवा स्थिर खर्च
इत्यादीमुळं विमेदाराचं जे होणारं नुकसान आहे ते नुकसान अनुषंगिक नुकसान म्हणून, म्हणजे आगीमुळं अप्रत्यक्ष झालेलं नुकसान म्हणून तुम्हाला या विमापत्राच्या माध्यमातून भरून देते. तर या पद्धतीनं अग्निविम्यातल्या या पहिल्या 8 प्रकारांची माहिती आपण आज घेतलेली आहे. इतर राहिलेले साधारणतः 7-8 प्रकार आहेत, त्याची माहिती आपण उद्याच्या नेक्स्ट पिरियडला घेऊ आणि त्यानंतर आपण अग्निविम्याच्या अटी कुठल्या आहेत या संदर्भात चर्चा करू. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.